आता पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। युद्धाच्या काळात आम्ही भारतासोबतच केंद्र सरकार हे भारताचं हित आणि शांतीच्या बाजूने चर्चा आणि संवादच युद्धावर मार्ग। TV9 समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून देशाची भूमिका स्पष्ट। भारत आज आव्हानांना टाळत नाही तर टक्कर देतो। जगात भारताची तेजीनं विकास करणारी अर्थव्यवस्था। TV9च्या समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोडमॅप। सोन्याच्या दरामध्ये 13,000 तर चांदीच्या दरामध्ये 31,000ची विक्रमी घसरण। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,35,141 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 2,01,000 रुपये। कल्याणमध्ये पालिकेच्या फेरीवाल्यांवरील कारवाईला मनसेचा विरोध। आधी हॉकर झोन जाहीर करा, मग कारवाई करा, मनसेची मागणी। प्रभाग कार्यालयाबाहेर टाळ मृदुंगाच्या गजरात मनसेचं जोरदार आंदोलन। नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी कारवाईला वेग। NIAकडून जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये छापेमारी। म्हाडा भूखंड प्रकरणात सोनू मनमानीला नाशिक कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। नाशिकच्या भूखंड अपहार प्रकरणी सोनू मनमानीला अटक। भूखंड अपहार प्रकरणाचा नाशिक पोलीस भूमी अभिलेख महसूल विभागाकडून तपास सुरू।